उद्धव ठाकरे यांनी 6 फुटीर खासदारांच्या मतदारसंघामध्ये दौरा सुरू करत बंडखोरांवरती जोरदार हल्लाबोल केला। आज खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली आणि जोरदार हल्ला चढवलाय। ओमराजे यांच्या आधीच्या वक्तव्यांचा दाखला देत ठाकरेंनी सुनावलंय। ओमराजे गद्दारीचा डाग कसा पुसणार असाही ठाकरेंनी सवाल विचारलाय। ओमराजे यांना थांबवण्याचे शेवटपर्यंत प्रयत्न केल्याचं देखील ठाकरे म्हणाले। तर 5 खासदारांचं आधीच ठरलं होतं, मात्र ओमराजे अडून बसले आणि आपला भाव वाढवून घेतला असा दावा देखील ठाकरेंनी केला। ओमच बोलला होता की दादानो, आपण खंडोजी खोपड्याचं नाव घेतल्यावर तुम्ही काय बोलता? सूर्याजी पिसाळचं नाव घेतल्यावर काय बोलता? मग आता मला सांगा, 400 वर्षे झाली त्यांच्या कपाळावरचा गद्दारीचा डाग पुसला जात नाही, हे केव्हा पुसणार हो? आता याच्या कपाळावरचा डाग कधी पुसणार? माझ्या कानावर जे आलं की यांचं कधीच ठरलं होतं, फक्त हा इथला जरा अडून बसला होता, कारण त्याला माहिती होतं 5 झालेत, 6 होईपर्यंत टूतड होत नाही म्हणून ताणून धरलं, भाव वाढवला आणि मग गेला। जेव्हा व्हिडिओमध्ये सगळे दिसायला लागले तेव्हा मी इथल्या ओमला विचारलं, अरे म्हटलं ओम, तुझा चेहरा बरोबर दिसत नाहीये, काय तणाव आहे का तुझ्यावर? का रात्री झोपलेला नाहीयेस? नाही, माझं सगळं बरोबर आहे, माझं काय बरोबर आहे सगळं, पण त्याच वेळेला माझ्या मनामध्ये पाल चुकचुकली, याचा चेहरा साफ नाहीये, याचा चेहरा साफ नाहीये, याच्या मनामध्ये पाप आहे। आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्याला जपायचा मी शेवटपर्यंत प्रयत्न केला, खोटं कशाला सांगू, शेवटपर्यंत प्रयत्न केला। अगदी आदल्या रात्री, मध्यरात्री 1:30 वाजता, 1:45 वाजता कैलासला आणि वरुणला मी त्याला भेटायला पाठवलं होतं आणि त्याला फोनवरती म्हटलं होतं की बघ ओम, मला ओमराजे पाहिजे, त्याला खासदार पाहिजे, निर्णय तू घे।